नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश गोंगे, शेतकऱ्याच्या कृषी सेवा केंद्र जळगाव राज्य. आज आपण शिवाजी मामा आहे काकरकडे भागिले इथे त्यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे. टरबूजच्या प्लॉटमध्ये त्यांच्या प्लॉटला फळमाशीचा प्रॉब्लेम सुरू होता. फळमाशीसाठी आपण स्टिकविन नेचर कंपनीचा स्टिकविन हा प्रोडक्ट दिला होता. त्यांच्या हातात आहे प्रोडक्ट दाखवता. हा स्टिकविन हा प्रोडक्ट दिला होता. हा प्रोडक्ट पुन्हा ह्या कॅनवर स्प्रे करेल. त्या कॅनवर पुन्हा स्प्रे करेल. तर आता मामाला आपण त्याच्या अनुभव विषयावर की कसं त्यांना फरक पडला काय. तर मामा सांगायचं शेतकऱ्यांना तुमचं नाव वगैरे सांगा पहिलं. माझं नाव शिवाजी नानासाहेब नागरे, राहणार टाकरखेड, तालुका देऊळगाव राजा. चालेल. मोबाईल नंबर आपला 9764012197. ओके. याचा कसा रिझल्ट आला आपल्याला? याचा रिझल्ट एकदम जबरदस्त आला. ओके. काय काय चिटकले आपल्या कॅनला? काय काय चिटकले? एकदा कॅन दाखव त्यांना समोर शेतकरी. फळमाशी आहे, ब्लॅक थ्रिप्स आहे, पांढरी माशी, तुडतुडा आहे, पांढरी माशी, दोन्ही थ्रिप्स आहे. ब्लॅक थ्रिप्स पण आहे ना, हा पण सर्व जेवढी रसची किडी आहे, रसची किडी पूर्ण आहे. टोटल रसची किडी या कॅनला चिटकली आहे. आणि ही जी कॅन आहे साहेब, हे कॅनला जवळपास 30 ते 35 फळमाशाची चिटकले. याला मधमाशी चिटकली बरं कोणती? अजिबात नाही. मधमाशी शेजारून इथं असली तरी चिटकेल नाही, एक पण नाही. कोणता प्रॉब्लेम येतो? अजिबात नाही. आम्हाला तेच वाटलं अगोदर, असं वाटलं की मधमाशी जर चिटकली तर परत आपला प्रॉब्लेम होऊन जाईल. हे तुम्ही किती लावलं मामा? हे एका दिवसानं अगोदर लावलं आणि हे एका दिवसानंतर लावलं होतं. ओके ओके. म्हणजे 4 ते 5 दिवस झाले कालावधी. हां, 5 दिवस झाले. 4 ते 5 दिवस झाले. आता याच्यातून बघायचं फक्त दोन किंवा 3 जास्त माशी आहे याच्यामध्ये, या ट्रॅकमध्ये यात. आणि हे बघू शकतो मी डायरेक्ट 35 ते 40 माशी जवळपास ॲट अ टाईम. आणि त्यासोबत सगळे रस्ते किडी जेवढे सकिंग पेस्ट आहेत ते सर्व याचे टाकलेले आहेत. एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. आणि याच्यासोबतच त्यांना तुम्हाला प्लॉटवर या मर वगैरे प्रॉब्लेम तुला काही नाही, अजिबात नाही. तुम्ही ते डब्ल्यू वगैरे वापरलं होतं नाही? हो, डब्ल्यू बॉक्समध्ये. हो, वापरलं. एकदम सुपर. पुन्हा प्लॉटवर तुम्ही बघा गिनरी वगैरे एवढं टेम्परेचर चालू सध्या मार्च महिन्यात चालू आहे. मार्च महिन्यात टेम्परेचर आहे, तरी प्लॉटवर क्वालिटी की जबरदस्त ते बघू शकतो तुम्ही. आता मी तुम्हाला आमचे ते ज्या कंपनीचे हे प्रोडक्ट आहे त्या कंपनीचे साईज तुम्हाला प्रोडक्टबद्दल थोडी माहिती सांगतील की कसे काय काम करतात, कसं आहे, प्रोडक्टमध्ये काय नेमकं सांगा सर. नेचर केअर कंपनीच्या वतीने हा स्टिकविन स्प्रे अट्रॅक्टंट हा जो प्रोडक्ट आहे हा पण लॉन्च केलेला आहे. आणि हा प्रोडक्ट कोणतेही तुम्ही खाली कॅन असेल, कोणतेही पत्रा पुठ्ठा असेल, त्याच्यावर तुम्ही स्प्रे जर केला तर त्याच्यामध्ये जे फळमाशी आहे ती सगळी फळमाशी येऊन त्याला अट्रॅक्ट होते. आपण जे परंपरागत जे ट्रॅप वापरतोय, आपण बघितलं की त्याला आता 5 दिवस झाले फक्त 2च फळमाशी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. पण याला जर तुम्ही बघितलं या ठिकाणी 30-35 फळमाशांचा जो आपल्याला इथं चिटकेला या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यामुळे हे जर बघितलं तर हे अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट देणारं प्रोडक्ट आहे. त्यामुळे मी शेतकरीमधून आवाहन करतो की त्यांनी स्टिकविन स्प्रे हा आपल्या व्हेजिटेबल्स नंतर फळवर्गीय जे पिकं आहेत त्या सगळ्या ठिकाणी त्याचा वापर करावा. सर याची वापराची पद्धत होऊ शकते शेतकऱ्यांना? तुम्ही कोणतेही खाली कॅन वगैरे त्याच्यावरती फक्त तुम्हाला असा हा स्प्रे एकदा उडून द्यायचा आहे. 1-2-4 सेकंद थांबायचं आहे आणि परत त्या ठिकाणी असा पूर्ण स्प्रे उडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक अर्ध्या 1 तासानंतर लगेच त्या ठिकाणी जो सकिंग पेस्ट आहे, फळमाशी आहे, त्यांचा वावर त्या ठिकाणी दिसेल आणि त्याची चिपकलेले त्या ठिकाणी दिसतील. ओके. एक शेतकऱ्याला मला अजूनही सांगायचं आहे की जे सध्या